की जय। रामचंद्र भगवान की जय। पवनपुत्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु रघुनाथ महाराज की जय। तो इंद्रियाचे नेणे तो अवधी स्फूर्ती आपुलीच झाले सागरे तरण मानने सागर जितो. संत एकनाथ महाराज या ठिकाणी या आनंदानुभव करणार संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी यांचं वर्णन काल त्यांनी केलेलं आहे. तेच वर्णन थोडंसं पुढे चालू आहे. निर्विकल्प समाधी आणि सविकल्प समाधी ही दोन नावं त्यांना आहेत. जो आपल्या आत्मस्वरूपाला जाणून इंद्रियांच्या द्वारा कर्मामध्ये जगाच्या कल्याणाकरता प्रवृत्त होतो तो सुद्धा समाधीचाच अनुभव होतो. परंतु जो हठयोगी किंवा योगी आहे तो मात्र आपल्या एकांतामध्ये जाऊन आपल्या संपूर्ण संकल्पाचा नाश करण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो आणि सर्व संकल्पाचा नाश करणं हीच तो समाधी मानतो आणि त्याच समाधीमध्ये जो राहतो. परंतु त्याच्याकरता एकांताची अत्यंत गरज आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये बहु एकांतावरी कृती जया जनपदाची खंती जाण मनुष्याकडे मूर्ती ज्ञानाची तू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बहु एकांतावर कृती. साधकाचं मोक्षीचं किंवा अशा एकांतात राहणाऱ्याचं ते लक्षण वर्णन केलेलं आहे. एकांतावरी कृती त्याला एकांत आवडतो. आपण काल सांगून गेलो तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म असं शिवसर. कारण ज्याचं मन हे विषयामध्ये रत आहे तो जीव आहे. ज्याचं मन परमात्म्यात लागलेलं आहे तो भक्त आहे आणि ज्याचं मन आत्म्यात लागलेलं आहे तो योगी आहे. तो आपल्या आत्मस्वरूपाशीच रममान होतो. आत्मरती त्याला असं म्हटलेलं आहे. ज्ञानाच्या द्वारा जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून त्याच्याद्वारा जे परमप्रयोजन मोक्ष म्हणजे सायुज्यमुक्ती आपण त्याला म्हणतो. आणि सायुज्यमुक्ती प्राप्त झाल्यानंतर किंवा ज्ञानप्राप्तीनंतर ज्याचं आयुष्य शिल्लक आहे असा जो जीवनमुक्त पुरुष तो जीवनमुक्त पुरुष मात्र सर्व ठिकाणी परमात्म्यात व्याप्ती आहे अशा अनुभवात कोणत्याही प्रकारचा आग्रह न करता जसं असेल तशा अवस्थेमध्ये या जगामध्ये वावरतो आणि आपल्या जीवनमुक्तीचा विलक्षण आनंदाचा उपभोग तो घेतो. आणि ज्यावेळेस त्याचा देह पडतो देहपातानंतर त्याला विजयमुक्ती प्राप्त होते असं शास्त्राचं वर्णन आहे. जीवनमुक्ती आणि विजयमुक्ती आपल्या वेदांत शास्त्रामध्ये मांडलेले आहे. आणि हा जो विकल्प सविकल्प समाधीचा भाग आहे त्या ज्ञानाच्याच द्वारा ज्ञानाच्याच अधिष्ठानावर पण कर्मेंद्रियाच्या द्वारा म्हणजे कर्म चोख करून क्रममुक्तीला जो प्राप्त झालेला आहे. क्रममुक्ती जसं आपल्या 5व्या अध्यायामध्ये ज्ञेयस संन्यासी योन द्वेष्टी न कांक्षीची निर्द्वंद्वी महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते आणि तिथं लक्षण केले. तिथं मी माझी आठवण विसरले जयाच्या अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अर्थात संन्यासी म्हणजे त्यांनी भव्य वस्त्र धारण केलेली आहेत का? नाही. भव्य वस्त्र धारण केलेले आहेत असा संन्यासी नाही. पण ज्याला मी देह आहे आणि देहसंबंधी माझे आहे याची आठवण ज्याला राहिलेली आहे फक्त परमात्मा स्वरूपाशीच जोडत आहे त्याला संन्यासी खऱ्या अर्थानं म्हटलेला आहे. आणि मग तो या देहात आहे
पण देहाकडून होणारी जी कर्म आहेत इंद्रियाच्या द्वारा, शरीराच्या द्वारा, ती कर्म करत असताना मात्र तो जसा निराशी पुरुष कर्म करतो, निराशी, तशा प्रकारचा तो कर्म करतो. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं वर्णन केलेलं आहे. म्हणून हे कर्म त्याच्याकडून होतात, तो करत नाही, असा त्याचा भाव आहे. होणं वेगळं आणि करणं वेगळं. करण्याच्या मागे संकल्प असतो आणि होण्याच्या मागे संकल्प नसतो. होतात, सहज होत आहे. वारा सहज वाहतो, वाऱ्याला काही संकल्प आहे का? नाही. तसं सहज ज्याचं जीवन आहे अशा प्रकारचं जीवन ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं की सूर्याचे उदयने जैसे, सूर्याचा उदय होणं याला काही संकल्प आहे का सूर्याचा? काय नाही, सहजच येते. लक्षात. तसं त्याचं जीवन सहज सहज चालते. अशा प्रकारचं प्रारब्धानुसार जीवनमुक्ताचं. फक्त त्याला प्रारब्ध आपल्या दृष्टीनं म्हणायचं. आपण त्याच्या शरीराकडे पाहतो म्हणून आपण म्हणायचं त्याला प्रारब्ध आहे, पण त्याच्या दृष्टीनं ते काहीच राहिलेलं नसतं. तो इंद्रियाचे नेणे, तो अवघी स्फूर्ती आपलीच जाणे, तो इंद्रियाकडून त्याची कर्म होतात त्याच्याकडून कर्म, लक्षात घ्या. पण ती कर्म होत असताना सुद्धा त्याची जी दृष्टी आहे, त्याचा जो बोध आहे किंवा त्याचं जे निश्चय आहे तो काय म्हणतो, ही जी होतं कर्म चाललीत इंद्रियाकडून, पण ही इंद्रिय कर्म करत नाही. ती अवघी काय स्फूर्ती आपलीच झाली, ही आत्म्याची स्फूर्ती आहे. आत्माच त्याच्याद्वारा स्फुरण पावतो. ज्ञानेश्वर महाराज सारंग रे तरंग मानने सागर चितो. आता सागराने सागरावर जर तरंग मानला तर त्याला तो सागर कसा मानेल? तरंग आपल्या दृष्टीनं तरंग आहे, तो जीवाच्या दृष्टीनं तरंग आहे. पण सागरे तरंग मानणे सागर चितो. पण सागर माझ्यावर तरंग उठला आहे असं कधी सागर मानतो का? नाही, माहीतच नाही त्याला, कारण त्याचं ते स्वरूपच आहे. पाणी हे त्याचं स्वरूपच आहे. तशा प्रकारचं तो आपल्या स्वरूपाशी आत्मरती इतका निर्माण झालेला आहे की त्याच्या ठिकाणी तो कोणत्याही प्रकारची इंद्रियाची क्रिया, तो इंद्रिय नेणे म्हणजे क्रिया कोणीकडे होतात आणि कशा होतात तो त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. मजतरंगपणे असे, मजतरंग पण असे की नसे, हे उदकाशी काही प्रतिभाषे. ज्ञानेश्वर म्हणतात मज तरंग आहे किंवा नाही, हे उदकाशी कधी भासले का? त्याला कधी भासले नाही. अशा प्रकारे त्याची स्फूर्तीच मानतो तो आत्मस्फूर्तीच व्यक्ती फक्त जाणतो. तरी इंद्रियांच्या लहरी ते तळपती याची वरी, विषय इंद्रिय हाची जरी वर्तता बाद काय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की इंद्रियाच्या लहरी या त्याच्या लहरी इंद्रियाच्या ते निर्माण झाल्या, कारण जगात आहे तो देह आहे त्याचा, आणखी देह पडलेला नाही. त्यामुळे तो जगात असताना हा जीवनमुक्त पुरुषाचा कसा आहे, इंद्रियाच्या लहरी त्या तळपती याची वरी, इंद्रियाचा कोणताही भाव जर निर्माण झाला त्या इंद्रियाच्या ठिकाणीच तो ठेवतो. गुणातीत पुरुषाचा आपण काल पाहिलं तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याची व्याप्ती इतकी आहे की तो म्हणतो इंद्रियाने काही जरी कर्म केली, इंद्रिय वर्तत जरी असले त्याच्या गुणाप्रमाणे, तरी ते तळपती याची वरी, पण ते कशावर? तर याच्याच अधिष्ठानावर प्रकाशमान होतात. कोणाच्या? आत्म्याच्याच अधिष्ठानावर ते प्रकाशमान होतात. आणि विषय इंद्रिय हाची जरी वर्तताबाद का. आणि त्याच्या पुढं जाऊन विषय आणि इंद्रियामध्ये जर सगळं ब्रह्मचैतन्यच भरलेलं असेल तर त्याच्यामध्ये वर्तन झालं तर बाधा काय आहे म्हणजे त्याचा? कारण आपण जर आपल्या पुढे एक माईक आहे, या माईक आहे किंवा फोन आहे, त्या फोनच्या आत काय आहे? ते फोना विषय आहे, ते विषय चैतन्य आहे का नाही? हे प्रमाता चैतन्य आहे, मधात प्रमन चैतन्य आहे. पण सगळ्यामध्ये काय आहे? चैतन्यच आहे. मग सगळं चैतन्यच आहे, त्याचा काय भाग होणार आहे? जसं आपण मागे एक उदाहरण पाहिलं होतं की विहिरीतलं पाणी आपण मोटरीच्या द्वारा एका पाटाला लावलं, पाटाला लावल्यानंतर ते आळ्यात गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या आळ्यात गेलं. ते काय? विहिरीतलं पाणी, ते पाणीच आहे. पाटाला लावलं तेही पाणीच आहे आणि पुढं आळ्यात गेलं तरी ते काय आहे? पाणीच आहे. भेद कुठे आहे? म्हणजे त्या पाण्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नाही. तसं या पुरुषाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं तो आत्मस्वरूपाशी इतका समरस झालेला आहे की जे काही चाललंय ते त्याच्याच सत्तेवर आहे, तेच तो झालेला आहे. अशा प्रकारचा त्याचा एकमेव भाव आहे.
आणि म्हणून महाराज म्हणतात की वर्तता बाधक आहे. त्याचं जर वर्तन त्याच्या शरीराकडून जर झालं, शरीराकडून इंद्रियाकडून त्याचं वर्तन जर झालं तर त्याला आत्मस्वरूपाला काय बाधा आहे? त्याच्या आत्मस्वरूपाला काही प्रकारची बाधा होत नाही. लक्ष द्या. हा आघवा जरी तेथे मन बुद्धी इंद्रिया कैची उरी, नसता उरी कोण कोणा मारे, अद्वयानंदी वाया. अद्वयानंदी वाया कोण कोणा मारे. अद्वयानंदामध्ये अद्वैतेची चालो अक्षयी भक्तियोग, स्वप्ने मानसा तो नातवे द्वैत संग, अद्वयानंदी वेधे नावडे अन्य भोग, अक्रियत्वची वाहू सत्क्रिया रूप बोध. महाराजांचा वासुदेव आहे. महाराज त्याच्यात म्हणतात की अद्वयानंद हा सगळा अद्वयानंद आहे, अद्वैतानंद आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तिथं हा आवाज जरी हा सगळाच जर तो भरला आहे, सगळाच तो आहे, तर तिथं भेद कोण करणार? हा आघवाची जरी पुन्हा एक प्रमाणे जेनी वनी अवघा देव, वासनेचा पोसावा ठाव, मग वळगा तो वासुदेव. महाराज म्हणतात नाथ महाराज की मग वळगा तो जेनीवनी. तिथं जनामध्ये वनामध्ये जिथं पाहिजे तिथं दृष्टी जाईल, तिथं काय त्याच्या दृष्टीनं परमात्माच भरलेला आहे. आणि म्हणून म्हणतात हा आवाज जरी की मीच सगळ्या ठिकाणी भरलेला आहे, मीच सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. तेथे मन बुद्धी इंद्रिया कैची उरी. तिथं मन आणि बुद्धी इंद्रिय हे कुठं आणावेत? कारण व्यापकामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया होत नाही हा नियम आहे. आणि इथं मन बुद्धी इंद्रिय जर तोच झाला आहे, तो देहाची परब्रह्मसुखे मानवी येईल अशी एक महाराजाची ओळी आहे. तो देहाची परब्रह्मसुखे मानवी, त्याचा देहच जर परब्रह्मरूप झाला आहे तर आता इंद्रिय बाहेर कुठं राहील? देहामध्येच इंद्रिय आहे. आणि मग त्यांनी कोणतीही क्रिया जर त्याच्याकडून घडली तर त्याच्याकडून घडली म्हणायचं काही कारणच नाही. म्हणून त्याला कारण मन बुद्धी इंद्रियाला तिथं उरीच उरलेलं नाही, ते शिल्लकच राहिलं नाही. नसता उरी कोण कोणामाली अद्वयानंदी वाया. आणि जर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदच राहिलेला नाही तर त्या अद्वयानंदामध्ये कोण कोणाला मारणार, कोण कोणाला आवरणार, कोण कोणाचं काय करणार? तिथं कोणत्याही प्रकारची अद्वयानंदामध्ये कोणतीही क्रिया होत नाही. काय उदाहरण आता पुढे सुंदर. काय अग्नी जाळी, का सूर्याचे पोळी, काय पाणी पूर्वीची जळी पाणी येते. महाराज म्हणतात अग्नी काय अग्नीला जाऊतो काय, सूर्य काय सूर्याला पोहतो काय, पाणी काय पाण्याला बुडवितं काय. तेवी हाची आघवा असता, आपण अशी करी बद्धता, होय आपण या दोंडे लाविता देखील असे कुठे. ही हाची आघवा असता. हात जर संपूर्ण भरून उरलेला आहे तर महाराज म्हणतात की हात जर आहे तर मग आपणाशी करीबद्धता होय आपण या द्वंद्व लाविता देखील असे कुठे. मग त्याच्या ठिकाणी द्वंद्व निर्माण झाले कुठं, द्वैत निर्माण झाले कुठं? कारण अण्णांनी होई सांगितली द्वैताचे अंगण नाही का, अद्वैत आपण आहे का, म्हणजे हे द्वैताचं अंगण ते सगळं तिथं काहीच नाही. म्हणून माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय, मग मी तो हे आघवे, मी तो हे सगळं काहीच उरलं नाही. मी नाही, तो नाही, हे नाही, मी तो हे आघवे, हे सगळं त्याचं संपून गेलेलं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तो आपण या द्वंद्वे लाविता देखील असे कुठे आपल्या ठिकाणी द्वंद्व निर्माण करेल असं कोणी पाहिलंय का? कधी कोणी पाहू शकत नाही. परी अद्वयानंद ज्ञान. आता मात्र इथं परी आली. परी याचा अर्थ काय? परंतु शब्द आला की मागच्या सगळ्या याच्यावर पाणी फिरलेलं जातं, मागचं चेक पुसल्या जातं. सगळं जेवढं सांगितलंय अद्वैत जेवढं सांगितलंय तेवढं मात्र पुसल्या गेलं असं त्याचा अर्थ. महाराज परी अद्वयानंद ज्ञान झाले पाहिजे दृढीकरण, हे महत्वाचं आहे. झाले पाहिजे दृढीकरण, तयाशी विषयेंद्रिय पूर्ण ब्रह्मत्वेची भाषा. पण हे महत्वाचं काय? महत्वाचं येतं आहे पण काय? हा सिद्धांतच आहे, हा त्यांचा अनुभवही आहे महात्म्याचा. पण जीवाकरता काय सांगितलंय, पण मुमुक्षूकरता काय सांगितलंय? भावानो, हे जरी खरं असेल महात्म्याच्या दृष्टीने खरं आहे, महात्म्याच्या दृष्टीनं खरं आहे, परमात्म्याच्या दृष्टीनं खरं आहे,
पण आपल्या मुमुक्षूच्या दृष्टीनं, जीवाच्या दृष्टीनं त्याला काहीतरी वेगळं जाणून घ्यावं लागेल. कसं जाणून घ्यावं लागेल किंवा त्याची काय परिस्थिती झाली पाहिजे. महाराज म्हणतात परी अद्वयानंद ज्ञान झाले पाहिजे दृढीकरण. अद्वयानंद ज्ञान दृढीकरण झाले पाहिजे. पण त्या अद्वैताचं ज्ञान त्याचं अगदी दृढीकरण झालं पाहिजे. निश्चयात्मक झालं पाहिजे. निश्चयात्मक झालं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे आपण जे ऐकलेलं आहे, आपण जे ऐकलंय, गुरुजींनी सांगितलंय तत्वमसी, तत्वमसी, ते तू आहेस, आहे का नाही. ते नाम वाच्यार्थानं ईश्वरवाचक आणि लक्ष्यार्थानं ब्रह्मवाचक. लक्षात घ्या. आणि त्वम हे वाच्यार्थानं जीववाचक आणि लक्ष्यार्थानं आत्मवाचक. मग वाच्यार्थाचा जो वाच्यार्थ आहे त्या वाच्यार्थाचा परित्याग करून आणि लक्ष्यार्थाचा ऐक्य करून झालेलं ज्ञान आहे त्याला अद्वैत ज्ञान म्हणतात. त्याला काय म्हणायचं? अद्वैत ज्ञान. वाच्यार्थाचा त्याग करायचा आणि लक्ष्यार्थाचं काय करायचं? एकीकरण करायचं. म्हणजे आत्माच ब्रह्म आहे, जीव ब्रह्म नाही म्हणायचं. जिथं जीव ब्रह्म आहे म्हटलं ना तिथं त्या जीवाचा अर्थ आत्मा म्हणून घ्यायचा. लक्षात आलं का? पण या देहात असणारा जो आत्मा आहे तो आत्मा आणि ब्रह्म एक आहे. लक्षात आलं का? म्हणजे जीव आणि ब्रह्म एक नाही. तसं जिथं कुठं कुठं जीव ब्रह्मरूप आहे असं जिथं शब्द वापरलेत ना तर तिथं जीवाचा बाध करून ब्रह्म आहे असा सिद्धांत असतो. जीवाचा बाध करून. आणि म्हणून महाराज म्हणतात की हे तत्वमसी वाक्याचं दृढ ज्ञान झालं पाहिजे. दृढ अपरोक्ष ज्ञान त्याला म्हणतो आपण. दृढ अपरोक्ष ज्ञान. ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायात उभे घातलेले अर्जुनाच्या मुखात. भगवंताने अर्जुनाला विचारले, अशी कल्पना केली तिथं, अर्जुना मी तुला आता इतकं ज्ञान सांगितलंय. 12व्या अध्यायात भक्तियोग सांगितला, 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञयोग सांगितला, 14व्या अध्यायात गुणत्र विभाग योग सांगितला आणि 15व्या अध्यायात संसार वृक्षाचं वर्णन करून ईश्वर आणि क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुषाचं ज्ञान दिलं. आणि उत्तम पुरुषाचं ज्ञान दिलं त्याच्यात ओळी घातलेली आहे. महाराज म्हणतात की तुला हे ज्ञान झाले का नाही? क्षर आणि पुरुष अक्षर पुरुषाचं एकत्व झालंय का नाही? तुझ्या दृष्टीनं ब्रह्मा आणि आत्मा एक वाटलाय का नाही? पण अर्जुनाच्या मुखात ओळी घातली भगवंताने, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद मीच एक स्वतः सिद्ध जो आपणे नशी भेद नेनोनी जाणे. ज्ञानेश्वर महाराज ओळी घातली. मग म्हणे अर्जुन म्हणते देवा आता मला सगळंच ज्ञान झालं म्हणले. मग म्हणे सर्वत्र सच्चिदा, सर्वत्र असणारं सच्चिदानंद स्वरूप असणारं जे परमात्म स्वरूप आहे ते मीच आहे. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद मीच एक असे स्वतः सिद्ध मीच आहे आणि स्वतः सिद्ध आहे. अशा प्रकारचं मला माझ्या ठिकाणी भेद अजिबात राहिलेला नाही असं दृढ अपरोक्ष ज्ञान अर्जुनाला त्या अध्यायामध्ये झालं. 15व्या अध्यायामध्ये या जाणण्याचा जो तू दाराला म्हणते जो तरी आता द्वैत स्वप्न व्हावं झाले की ना. महाराज तुला तुझा या अद्वैत ज्ञानाचा जाग आली का नाही बाबा? तुझ्या ठिकाणी असणारं जे द्वैत हे स्वप्न खोटं ठरलं का नाही? मिथ्या ठरले का नाही? असं भगवंत सांगत आहे. आणि म्हणून तिथं भगवंतांनी तिथं सांगितलं अर्जुनाने की माझ्या ठिकाणी आता माझं दृढीकरण झालं आहे आणि हे दृढीकरण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पुन्हा पुन्हा काय ऐकायचं आहे? त्याचं कारण आहे आपलं एकदम दृढीकरण होत नाही. कारण आपण कसे आहोत? आपण मुमुक्षू आहोत, मान्य आहे. कदाचित काही मुक्तही असतील पण मुमुक्षू करता पुन्हा पुन्हा काय सांगावं लागतं? कदाचित या संसाराच्या वाऱ्यात हे कोवळं आलेलं झाड त्याला जर आपण काठी नाही लावली तर ते उलंडून जाईल, लवंडून जाईल ना. ते वैराग्य लवंडून जाईल. वैराग्य असं खाली पडल, आपला विवेक खाली पडल. त्याच्याकरता त्याला काय करते? काठीचा आपले एक आपण त्याला टेकन देतो. तसं आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकण्याचं टेकन पाहिजे, श्रवण पाहिजे, निधी दिसन पाहिजेत, मनन निधी असं ह्या गोष्टी कराव्याच लागतात. आशेपर्यंत कराव्या लागतात. देहात प्राण आशेपर्यंत कराव्या लागतात. लक्षात ठेवा. कारण ही माया इतकी पसरलेली आहे. ही माया अशी आहे कधी कोणाला कधी झटका दिली सांगता येत नाही. अतिशय माया ही घातक आहे, अघटित घटनापटीची माया आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की झाले पाहिजे दृढीकरण. दृढीकरण झालं पाहिजे. जसं आपण सिमेंटच्या रोड चालला आहे आणि त्याच्यावर जर ओम काढला
आणि ते जर वाळून गेला तर तो मोडतो का कधी? मोडत नाही. आणि पाण्यावरून काढला तर लगेच मोडून जातो. तसंच सिमेंटवर काढलेल्या ओमप्रमाणे असं पक्का झाला पाहिजे तो घट, किंवा दगडावर शिलालेख आहेत. आता हजारो वर्षापासून शिलालेख आहेत. आठव्या शतकातले शिलालेख सापडतात बौद्ध धर्माचे. त्याच्यावर त्या शिलालेखावर अजूनही त्याचं जे काही तत्वज्ञान दिलेलं ते आहे. का? कारण शिलालेखावरचं ते घासल्याच जात नाही, पुसल्या जात नाही. म्हणून तितकं दृढीकरण झालं पाहिजे बघा या बोधाचं. आणि मग म्हणतात, मग तयाशी विषयेंद्रिय पूर्ण ब्रह्मत्वेची भाषा. मग त्याला इतकं दृढीकरण झालं की तो जे पाहिजे तो जयाचे चुटिके पाहे तितका महाबोधूची आहे. तो जिकडं पाहिजे तितका त्याला महाबोधच आहे. तितकी सुखाची सृष्टी होय. म्हणून महाराज म्हणतात की त्याच्या ठिकाणी मग मात्र कोणत्याही प्रकारचे दुसरा द्वेष अशा प्रकारचं राहत नाही. कारण विषयेंद्रिय प्रमुख ब्रह्मत्वेची भाषे त्याला ब्रह्मच दिसते, दुसरं काही त्याला दिसत नाही. तो जे जे करी ते ब्रह्म हे नेनोनिया गुरुमुखी वर्म ते करीती म्हणोनी हे इंद्रिय कर्म तरी बाजकता होय त्याची. मला म्हणतात तो जे जे करी ते ब्रह्म हे नेनोनिया गुरुमुखी वर्म. पण लक्षात घ्या, जो पुरुष या बोधावर निश्चयात्मक वृत्तीनं स्थिर होत नाही तो जे जे करतो तो ते ब्रह्म आहे असं नेनोनिया. म्हणजे तो असं जो मानत नाही, याचा अर्थ जो मानत नाही. तो जे जे करी ते ब्रह्म. वास्तविक तो जे करतो ते ब्रह्मच आहे. पण नेनोनिया मानतात हे नेनोनिया गुरुमुखे वर्म. हे वर्म आहे. हे काय? वर्म आहे. आणि हे वर्म कळलं पाहिजे. भक्तीचं वर्म आहे, हे वर्म कळलं पाहिजे. ज्ञानाचं वर्म हे आहे, हे वर्म कळलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत वर्म असतं आणि हे वर्म कळणं अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून महाराज म्हणतात की तो जे जे करी ते ब्रह्म हे नेनोनिया गुरुमुखी वर्म. गुरुनी आपल्याला सांगितलंय, सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय, पण त्याच्यातलं वर्म मात्र आपण जाणून घेतलं नाही, फक्त श्रवण केलं. म्हणजे ज्याची स्थिती तशी झाली नाही त्याच्याकरता ओळी घातली महाराजांनी की ज्यांनी हे वर्म जाणले गुरुमुखे वर्म, आणि हे गुरुमुखातूनच प्राप्त होते. कारण कानाने कालच सांगितलं गुरुमुखी जय जोडे तय तुले साकडे. काय करे? गुरुच्या मुखातून जर आलं तरच, अशा कीर्तनाच्या मुखातून आलं तर नाही सापडत. कारण कीर्तनकार जनरल सांगत असतो. गुरुमुखातलं वर्म कसं असतंय? कारण गुरुचं आणि शिष्याचं अत्यंत जवळचं नातं असतं. कारण गुरु हा शिष्याला ब्रह्मच पाहत असतो आणि म्हणून तो शिष्याला ब्रह्म करू शकतो. कीर्तनकार महाराज आम्ही कीर्तनात ब्रह्म जरी सांगत असतो, पण आम्ही पाहणाऱ्याकडे ब्रह्म म्हणून पाहत नाही, जीव म्हणून आम्ही उपदेश करतो, म्हणून त्यांना ब्रह्म करू शकत नाही. कीर्तनकार लक्षात घ्या, हे त्याच्यातला फरक आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात हे नेनोनिया गुरुमुखी वर्म. हे वर्म फक्त गुरुमुखातूनच कळते. सद्गुरूच्या सानिध्यातच हे वर्म कळत असतं. ते करीती म्हणोनी हे इंद्रिय कर्म तरी बाधता होय त्याची. म्हणून महाराज म्हणतात गुरुमुखानं ज्याला वर्म कळलेलं आहे त्याच्याकरता सर्व ब्रह्मच आहे, आणि ज्याला कळलं नाही त्याच्याकरता मात्र इंद्रिय कर्म करतात असंच त्याला मानतो. आणि मग तीच त्याला बाधकता होत असते. तीच त्याचं मानणं, माझे इंद्रिय कर्म करतात हे मानणं, हीच त्याची बाधकता आहे. हीच त्याची बाधकता आहे. आणि म्हणून म्हणतात बाधकता होय त्याशी. मग असं जर मानलं तर बाधक आहे. मग सगळं काय आहे या संसारात? सगळं मानल्यावरच आहे. आपल्याला दुःख काय? मानलं म्हणून दुःख आहे. मानव दुःख. लक्षात घ्या, आपल्याला खरं दुःख कमी आहे, मानलेलं दुःख जास्त आहे. मानलेलं दुःख जास्त आहे. खरं दुःखच कुठे आहे? खरं दुःखच नाही, पण आपण मानतो आपण. मानलेलं दुःख अतिशय वाईट असतं. लक्षात, कारण मानलेलं दुःख जात नसतं निघून. मानलेलं दुःख जात नसतं. आलेलं दुःख कधीतरी नष्ट होतं आहे. आपल्याला जर गळू झालं ना तर इंजेक्शन इथं किती जात आहे, पण मानलेलं दुःख तुम्ही कितीही समजावून सांगा ते लवकर निघत नाही. लक्षात. म्हणून महाराज म्हणतात की हे जे वर्म आहे हे बाधकता. महाराज म्हणतात ज्याने नाही मानली त्याला ती बाधकता आहे, आणि ज्याने निश्चयात्मक बुद्धी केली त्याला मात्र बाधकता नाही, कोणती बाधकता होत नाही. विद्या नेनोनिया आपण जीवे डोंब्या सर्प धरू धावे तो वाचे की जाय जीवे विचारी पा.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विद्या नेनुनिया आपण जीवे. महाराज म्हणतात की आपण ही जी विद्या आहे, जी खरी विद्या आहे ती जर जाणली नाही, म्हणजे सर्प धरण्याची विद्या आहे एक. सर्प धरणारे लोक केवढा मोठा साप असला तर ते धरतात, लक्षात घ्या, त्यांना काही चावत नाही तो, त्यांच्याकडे ती आयडिया आहे. सर्पमित्र केवढा साप असला चालतात. म्हणतात विद्या नेनुनी आपण जीवे. डोंब्या सर्प धरू झाले. डोंबा अतिशय गव्हाळ्या नाग, प्युअर नाग जर असला एखादा आणि त्याला जर आपण सर्प धरण्याची विद्या न जाणता जर त्याला धरायला गेलो तर त्या नाथ महाराज म्हणतात तो मरेल का वाचेल? धरायला गेल्यानंतर मरलच ना, वाचेल कसा? एवढा मोठा विषारी सर्प धरायला जा आणि थोडंसं त्याचं चुकलं तो त्याला चावेल आणि त्याचा मृत्यूच होईल म्हणले. तो वाचे की जाय जीवे विचारी पहा. तो वाचल का मरेल म्हणले, जरा विचार करून पहा. महाराज म्हणतात तेवी या दृष्टांताप्रमाणे तेवी अध्यात्म विद्या नसता ते संत स्थिती वर्तो जाता तया न चुके पद्धता असंप्रदाय म्हणून. महाराजांनी खुचक अगदी इथं ही ओवी घातली. महाराज म्हणतात तसं ऐकून जर कोणी म्हणत असला, कीर्तनं प्रवचनं ऐकून, ज्ञानेश्वरी वाचून, गाथा वाचून, भागवत वाचून जर म्हटला की मी ब्रह्म हो, मला काय करायचं गुरुकडे जाऊ, मला गुरुची काय आवश्यकता आहे, असे बरेच आहेत आता की स्वतःच्या बुद्धीनं चिंतन करणारे आहेत आणि स्वतःच्या बुद्धीनं चिंतन करून काय म्हणतात, आता काय आम्हाला ज्ञानेश्वरी सगळीच कळली, भागवत सगळं कळलं, आणि याला गुरुच काय करायचं म्हणतात. MA BEd शिकलेला आहे, मला सगळे अर्थ माहिती आहे, सगळं कोश पाठ आहे शब्दार्थाचा, आहे का नाही? शब्दार्थ कोश जर पाठ असेल सगळा तर त्याच्या अर्थ नावाने मला काय आवड आहे? बाबा अर्थ करता येईल, अर्थ करता येईल, पण गुह्य कळणार नाही हे लक्षात घ्या. कारण ते गुरुमुखानंच कळत असतं, गुरुच्या सानिध्यातच, गुरुची कृपा झाल्यावरच ते होत असतं. गुजेविण हित कोण सांगे? हां, गुजेविण हित कोण सांगे? दुजेविने हे तो कोण सांगे? गुजेविने हे तो कोण सांगे? गुज आहे ते साधकासाठी सद्गुरूचं ते गुज आहे, गुह्य आहे ते. आणि म्हणून महाराज म्हणतात तर हे गुह्य म्हणून तर सांगतात ना, हे गुह्य सहसा कोणाजवळ प्रगट करू नये, हे अतिशय गुह्य आहे. गुहायतम येतात ब्रह्म पंचकोशी विवेकतः. गुहाय म्हणजे हे गूढ आहे, हे झाकलेलं आहे, पण ते एकदम कोणासमोरही प्रगट करू नये. त्याच्याकरता 18 अध्याय पहा. इदं ते ना तपस काय ना भक्ताय कदाचन न चाष्ट वाच्यम नचे मानवते सुयेती. तिथं कोणाला सांगू नये असं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेव जरी झाला तरी गुरुभक्ती जो ढिला तो वेदी अंत्युजीवाला तैसा वाढे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळीत जाईल. ब्रह्मदेवासारखा असू द्या. रात्रीत महाराजांनी सांगितलं सगळ्यात मोठा कोण? ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाच्या नंतर फक्त राहते ते ब्रह्मच, आहे का नाही? म्हणजे ब्रह्मदेव इतका मोठा आहे, पण तो जरी गुरुभक्ती ढिला असेल, त्यानं जर गुरुभक्ती केली नाही ना तर त्याला सुद्धा ज्ञान सांगू नये, हे गुह्य ज्ञान सांगू नको. म्हणून महाराज म्हणतात तेवी अध्यात्म ज्ञान नसता, अध्यात्म विद्या नसता. म्हणून अध्यात्मविद्येचं इतकं महात्म्य आहे. अध्यात्मविद्या नाही आणि ते संत स्थिती वरतो जातात, पण वर्तन मात्र कशासारखं करायचा? तो संतासारखं दाखवत, ते त्याचं दाखवणं आहे फक्त. संतासारखं काय? मला कळालंय हे त्याचं दाखवणं आहे, अर्थात त्याचा तो दंभ आहे. आणि हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा. दंभानं जर वागलं तर काही हित होत नाही, त्याचं नुकसानच होत आहे. म्हणून मला म्हणतात तेवी अध्यात्मविद्या नसता. अध्यात्म ही अध्यात्मविद्या विद्यानाम ही 13व्या अध्यायात वर्णन केलं की सगळ्यात श्रेष्ठ विद्या आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्मम सुसुखम कर्तुम व्ययम. जे जाणणे आगेच्या गावी गुरुद्वांची आचार्य पदवी सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रा राहो. ही अशी विद्या आहे बघा, म्हणजे गुह्य विद्या आहे आणि सगळ्या विद्येचा राजा आहे. सगळ्या विद्येचा काय? राजा आहे. तेवी अध्यात्मविद्या नसता. अध्यात्मविद्या नाही. अध्यात्माचं नुसतं कुठेतरी श्रवण केलं, कुठेतरी वाचलंय आणि आपल्या मनानं मला अध्यात्म कळलं नाही, मला काय आता दुसऱ्याची गरज नाही, आणि असं म्हणून संत स्थितीवर तो जातात. आणि संताची जशी स्थिती आहे तशा प्रकारानं जर त्यानं आपलं वर्तन करण्याचा प्रयत्न केला तरी नाथ महाराज तया न चुके बद्धता असंप्रदाय म्हणून, तरी सुद्धा त्याला बद्धता चुकणार नाही. त्याला बद्धता चुकणार नाही. का? असंप्रदायी
मनवणी, कारण हा संप्रदाय काय, कारण माऊलीने त्याच्याकरता वर्णन केलं आहे. तुम्हाला जर अध्यात्मविद्या घ्यायची असेल तर कोण्या तरी संप्रदायाकडून मिळाली पाहिजे. ते फळे संप्रदाय उपाशी लिया आहे का नाही, ते शिष्यविद्याही केलं आहे. विद्या मिळणार नाही असं नाही, ती विद्याही आहे, पण ते फळे संप्रदाय उपासल्या. पण ती विद्या फलीभूत कधी होते, सांप्रदायपूर्वक श्रवण केलं तर, सद्गुरूच्या ठिकाणी बसून जर श्रवण केलं, त्यांची कृपा झाली तर ती फलीभूत होत आहे. म्हणून महाराज म्हणतात सांप्रदायिक पद्धतीनं जर त्याने हे ज्ञान घेतलं नसेल तर त्याच्या बापाला सुद्धा पद्धता चुकणार नाही असं नाथ महाराज म्हणतात. म्हणून या जगामध्ये खरं म्हणजे दोनच आहेत, एक बद्ध आहे आणि दुसरा मुक्त आहे. सगळे जीव बद्ध आहे, कोणताही जीव असू द्या बद्ध आहे, आणि एक जीव मुक्त आहे. मग मुक्त पुन्हा व्यवहारात येऊन जर त्यानं उपदेश केला तर तो संत होतो, आणि काहीच नाही केलं तर तो मुक्त राहतो. इतकाच फरक आहे. पण बाकी बद्ध जीवावर उपकार करण्याकरता संत उपदेश करतात. आणि नाथ महाराजांनी आनंदलहरी त्याच्याकरताच लिहिलेली आनंद की या जीवांना ही खरी विद्या कळावी. आणि म्हणून महाराज म्हणतात की जर सांप्रदायिक पद्धतीनं गुरुच्या समोर बसून जर आपण या तत्वमसी महावाक्य किंवा अध्यात्मविद्या श्रवण केली नाही, तिचं मनन केलं नाही, त्याचं निध्यासन केलं नाही, तर त्याला बद्धता चुकणार नाही. कदाचित त्यानं संतांच्या स्थितीसारखं तरी वागण्याचा प्रयत्न केला तर तो कधी चुकेल आणि कधी भाषातपर्यंत सांगता येणार नाही. जीवदशा फिटली नसता ते पूर्णाची स्थिती वरतो जाता, तयाशी होय बद्धता आत्मनिष्ठ नव्हे म्हणून. म्हणून म्हणतात ज्याची जीवदशाच गेली नाही. म्हणून रंगनाथ महाराजची परभणीकर करायचे, माणसाने जन्माला आलो आपण एकदाचे, चांगले झालं. रात्री महाराजांना सांगितलं ना, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं. जन्माला येणं काय वाईटच आहे का नाही, पण नरदेह मिळाला हे वाईटातलं चांगलं झालं. महाराजांनी सांगितलं नाही तसं मग नरदेहाला मिळालं आपल्याला हे वाईटातलं चांगलं झालं. आता हे वाईटातलं चांगलं झालं, पण आता वाईटातलं वाईट काय होईल. आता नरदेह मिळाला आणि नरदेह मिळाल्यानंतर जर ही अध्यात्मविद्या सद्गुरूकडे जाऊन प्राप्त करून घेतली नाही आणि संसारातच सगळा वेळ घातला तर वाईटातलं वाईट होईल. हे काय होईल, वाईटातलं वाईट होईल. म्हणजे चांगल्यातलं वाईटातलं चांगलं झालंय, पण पुन्हा मग चांगल्यातलं वाईट नाही, वाईटातलं वाईट होईल. म्हणून अशा प्रकारची आपल्यावर स्थिती निर्माण होऊ नये आणि आपल्यावर स्थिती येणार नाही, कारण आता सगळे हे गुरुभक्त येते त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. पण महाराज या ठिकाणी म्हणतात जीवदशा फिटली नसते. मग इथं आल्यानंतर अगोदर आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, जीवदशा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवदशा घालवलीच पाहिजे आणि नेटानं घालवली पाहिजे. नेट केलं पाहिजे. आपण नेटच करत नाही, नेटानं करत नाही. आपण जीवदशा घालवण्याकरता काय करतोय आपण, काय कुठं काय जिज्ञासाच निर्माण होते का नाही अशी प्रश्न आहे. कोणी विचारत नाही, काय विचारत नाही कोणी. प्रश्न इथं बुद्धीचा हा कार्यक्रम सगळं आहे, चर्चा करण्याकडे बुद्धीने त्याच्याकरता सुरुवात केला. आता आपण या चिंतनाजवळ चर्चेची त्याच्यावर काही प्रश्न नाही. पण घरी गेल्यानंतर कोण चर्चा करत आहे का, काय नाही. घरी आता येतात हे साधक आमचे येतात, सोळा एकादशी कधी आले ना, आणि काय करायचं काय नाही, मस्त फराळ करायचा, चहा प्यायचा, पोथी ऐकायची एक तासभर आणि जाता जाता निघावं काढता. नाहीतर मग टाईम एकादशीच्या दिवशी पण टाईम नसते. ते म्हणते मला काहीतरी घरी काहीतरी येणार आहे. एक दिवस 15 दिवसात आम्ही 15 दिवसात एक दिवस पाठ ठेवला आहे ज्ञानेश्वरीचा. 15 दिवसात ते बी 11 ते 5 ठेवला आहे तसा, पण 11 ते 5 पण टाईम देत नाहीत मला. 3 वाजता अर्धी ज्ञानेश्वरी झाली की म्हणतात नाही आम्हाला तरी काही काम नाही, आम्ही जरा जातो समोर जातो जरा कामाची. म्हणजे कुठं राहिली जिज्ञासा. लक्षात ठेवा इथं जिज्ञासेचं वर्णन काय आहे, काय आयशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस याची तळमळ. रात्रंदिवस वाटलं पाहिजे देवा काही मी उद्धार पाहिजे, देवा माझा उद्धार कधी होईल रे पांडुरंगा सद्गुरुनाथा. कधी डोळ्यातून पाणी आलंय का आपल्या गुरुजीची आठवण करून किंवा देवाची आठवण करून. विचार करा ना, डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. महाराज जर आपल्याला आपण जर
बरं जाऊ द्या, आपण इतके विषयात गुंतलो, तुम्ही आम्ही सगळेच संसारिक आहोत आपण, पण लक्षात घ्या, पण कधीतरी आपण रडलो का या संसारात असताना देवासाठी किंवा सद्गुरूसाठी किंवा एखाद्याशी स्वप्नात आपल्या गुरु नाहीत आले बुवा, असं कधी वाटले का आपलं काय गुरुजी आम्हाला भेट देत नाही म्हणून? नाही वाटत मला. का? कारण तळमळ नाही. ही तळमळ ज्या वेळेला आपली पराकोटीला पोचेल ना, त्यावेळेस गुरुजी तुम्हाला स्वप्नात येऊन ज्ञान देईल. लक्षात आलं का? स्वप्नात येऊन ओळी सांगतात, आजही सांगतात. एखाद्या ओळीचा अर्थ जर आपल्याला नाही करायला, तळमळ पाहिजे फक्त, त्या ओळी समजण्याची, समजून घेण्याची आपली तळमळ लागते. आणि म्हणून मला म्हणतात हे तितकी तळमळ, म्हणून जीव जन्माला आलो आपण, जन्माला आलो आपला नाईलाज आहे, आलो आपण, आपलं कर्म शिल्लक होतं, आपलं अज्ञान शिल्लक होतं, आपला भेद शिल्लक होता, जे काय असेल ते शिल्लक होतं, म्हणून आपण जन्माला आलो. पण आल्यानंतर न त्याला आल्यानंतर आता तरी एक करावं, जीवदशा घालवावी. लक्षात ठेवा, कारण एवढाच चान्स आहे आपल्याला न त्यात आल्या माणसाला जीवदशा घालवावी. म्हणून जीवदशा फिटली नसता ते पूर्णाची स्थिती होत होता, आणि जीवदशा फिटली नाही, जीवदशा घालवली नाही. तुकाराम म्हणतात, तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊया माहेरा दिनाची या. अरे बाबा, या जीवपणावर दगड घालून मोठा. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, जीव लगेच दगड घालून मोठा या जीवपणावर, अशा प्रकारचं महाराज म्हणतात. म्हणून आणि ते पूर्णाची स्थिती होतात, जीवदशा पेटली नाही, सगळं तसंच आहे. विषयाच्या ठिकाणीच आहे, इंद्रिय ठिकाणी कामं करतात, द्वेष गेला नाही, मनाचे संकल्प गेले नाही, काही सगळं चालू आहे. आणि तरी आम्ही जगामध्ये मिरवताना मात्र संतासारखं स्थिती वर्तवतो, दाखवतो. नाथ महाराज म्हणतात, जीवदशा फिरली नसता ते पूर्णाची स्थिती वर्तो जाता. अगोदर जीवदशा गेली पाहिजे माणसं, लक्षात घ्या. आणि मग तशी स्थिती दाखवू नये, जे आहे तेच दाखवा. आहे आपण जिथं आहोत तिथं. आणि त्यातल्या त्यात गुरुजी नेहमी म्हणायचे, जीवनभर माणसाने मोक्ष असावं, जीवनभर. काय त्याचं वाटायचं काही कारण नाही. आपण जीवनभर आपली भूक आपली कायम ठेवावी, जिज्ञासेची. आपल्याला भूकच लागली नाही. भूक लागल्यानंतर माणूस शोध करत असतो. तृप्ती भुकेली काय करू माय, जीवन कैसे ताने जात आहे का नाही. म्हणून महाराज म्हणतात की अशी आपली जीवदशा जर फिटली नाही, जीवदशाच गेली नाही, तर जीवदशा घालवावी. आणि जीवदशा न जाता पूर्णाची स्थिती वरतो जाता पूर्ण पुरुषाप्रमाणे जर आपण वागण्याचा प्रयत्न केला, पूर्ण पुरुषाप्रमाणे, तर तयाशी होय पद्धता आत्मनिष्ठ नव्हे म्हणून. पण तर मात्र तरीसुद्धा त्याला मात्र बद्ध पुरुष तो बद्ध झाल्याशिवाय राहत नाही, त्याला पुन्हा जन्माला यावंच लागेल. कारण तो आत्मनिष्ठ नव्हे, कारण त्यानं आत्मनिष्ठ झालेला नाही अशा प्रकारचा. म्हणून आत्मनिष्ठ व्हावं, प्रत्येक क्षण आपल्या या आत्मचिंतनात गेला पाहिजे, आत्मनिष्ठता प्राप्त झाली पाहिजे, आपला भाव इतका दृढ झाला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात की अशा प्रकारचा आपण हा प्रयत्न साधकाने आनंदानुभव ऐकणाऱ्याने केला पाहिजे. आता असो ही बुद्धिवाद स्थिती, तू आत्मनिष्ठ आहे ब्रह्मस्थिती, सोहम ब्रह्म मी स्फूर्ती असो दे सदा. आता असो ही बुद्धिवाद स्थिती, आता असू द्या. हे बुद्धिवाद किती करावं, बुद्धीने किती बोलावं, हे सगळं बुद्धिवादातलं बोलणं आहे, हे शब्दाचं बोलणं आहे. तू आत्मनिष्ठ आहे ब्रह्मस्थिती, तू आत्मनिष्ठ हो आणि ब्रह्मस्थितीत कायम राहा. आत्मनिष्ठ, आत्म्यावर अत्यंत निष्ठा ठेवा. म्हणून ब्रह्मस्थितीत राहा. आणि सोहम ब्रह्म मी स्मृती असू दे सदा. सोहम ब्रह्म मीच ब्रह्म आहे. सहा अहम, सहा म्हणजे तो, अहम म्हणजे मी, तो म्हणजे परमात्मा, आणि मी म्हणजे जीवात्मा. परमात्मा आणि जीवात्मा एकच आहे. अशा प्रकारच्या या स्मृती असो दे, पण कधी सदा. सदा म्हटलेले महाराजांनी, सदा म्हणजे कोणत्याही काळामध्ये ही आपली आठवण विसरता कामा नये. नेहमी आठवण केली पाहिजे, सतत आठवण केली पाहिजे. त्यालाच म्हटले सतत कीर्तन तो माणूस.
यतंतश्चे दृढव्रता हा, त्याच्यात दृढव्रता हा महत्त्वाचा आहे ते शब्द घ्या. दृढव्रता, दृढव्रत. जसं एखाद्यानं व्रत धारण केलेलं असतं, पतिव्रता माऊलीनं पतीचं व्रत धारण केलेलं असतं. पतिव्रता माऊली काही पाहत नाही, लक्षात घ्या. तशा प्रकारचं दृढव्रती असलं पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात सोहम ब्रह्म मी हे स्मृती असू दे सदा. सोहम मीच ब्रह्म आहे अशा प्रकारची स्मृती म्हणजे आठवण ही सतत आपल्या बुद्धीमध्ये राहिली पाहिजे. अशा प्रकारचं महाराजांनी या ओळीमध्ये वर्णन केले. पूर्ण ब्रह्मज्ञान भावी मी चैतन्यगर हेच निष्ठा असू दे पूर्ण अहर्निशी. महाराज म्हणतात पूर्ण ब्रह्मज्ञान. पूर्ण ब्रह्मज्ञान म्हणजे काय? मी चैतन्य रूप आहे हेच पूर्ण ब्रह्मज्ञान. पुढचा अगोदर घ्या. मी चैतन्यगण भावी हेची पूर्ण ब्रह्मज्ञान. मी चैतन्य रूपच आहे. नाहीतरी मला सांगा आपल्या शरीरात काय आहे? सगळं आपल्याला पायी काटाने येते तर व्यथा जीवी मोठे. पायामध्ये जर काटा मोडला तर तोंडातून आवाज निघतो सुकून. आणि हा गुण करतो माणूस का? म्हणजे या चैतन्याची व्याप्ती किती आहे? तुमच्या तळपायापर्यंत, ब्रह्मरंध्रापासून तर तळपायापर्यंत चैतन्य हे सगळं भरलेलं आहे. विभुर्व्याप्य आहे का नाही? इतका व्यापक आहे तो. आणि म्हणून महाराज म्हणतात असा जर चैतन्य आहे तर त्या चैतन्य घन, पुन्हा शब्द काय वापरला? भावे मी चैतन्य घन. घन म्हणजे निबिड, दाट, शिल्लकच राहिलेली नाही जागा. जसं एखादं भांडं आपण पूर्ण एखाद्या वस्तूनं भरून टाकावं अशी शिकवत, त्याच्यात आता पुन्हा दुसरं सामावायला काही जागा आहे का? दुसरं काही त्याच्यात सामावल्या जात नाही. तशा प्रकारचं हे चैतन्य या संपूर्ण आकाशामध्ये पूर्ण घन रूपानं भरलेलं आहे. गुरुजी आपल्याला बोधाच्या दिवशी पहिल्या दिवशी एकच वाक्य सांगायचे, सच्चिदानंद घन, त्रिविध नाशरहित, त्रिविध परिच्छेद रहित, घन चैतन्य रूप आत्मस्वरूप मीच आहे. हे एकच वाक्य झालं की त्याचं बोध झालं. सच्चिदानंद शब्द काय? सच्चिदानंद घन. घन घन म्हणजे त्याच्यात प्रवेश करायला जागाच नाही, त्याच्या शिरायला काही जागाच नाही, इतका घनदाट भरलेला आहे. लक्षात घ्या. मग असं हे चैतन्य घन पूर्ण या आकाशाला भरून सुद्धा उरलेलं आहे. असं भावी म्हणजे असा भाव ठेवा, असा भाव धरा. हेच निष्ठा असू दे पूर्ण अनिशी. आणि अहर्निशी म्हणजे रात्र आणि दिवस, हीच निष्ठा आपल्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये असावी. अशा प्रकारचं नाथ महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कशामुळं तर महाराज मुळीचाच मी परब्रह्म आयशे बिंबले मुळीचे वर्म. तो म्हणे मी झालो ब्रह्म मुळीचा असे म्हणून. आपण ब्रह्म तरी काय होतो? पहिले आहे म्हणून, आहे का नाही? आपण जर ब्रह्म नसतो आणि आपल्याला किती ब्रह्म करा म्हणायचा प्रयत्न केला असता. अहो कोळसा काळा आहे, कोळशाला किती पांढरा करण्याचा प्रयत्न केला, कोणताही साबण आला, त्याचं स्वरूप बदलेल का? बदलू शकत नाही, कारण त्याचं ते स्वरूप आहे. तसं आपलं स्वरूपच काय आहे? ब्रह्म आहे. लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात मुळीचाच मी परब्रह्म. आणि मूळचाच मी कोण आहे? परब्रह्म आहे. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. महाराज म्हणतात हा मूळचाच परब्रह्म आहे. लक्षात घ्या. म्हणून मुळीचाच मी परब्रह्म आयशे बिंबले मुळीचे वर्म. अशा प्रकारचं हे मुळातलंच जे तत्व आहे तेच आपल्या ठिकाणी बिंबले म्हणजे बिंबलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. आपल्या हृदयात ते ठासून भरल्या गेलं पाहिजे, बिंबलं गेलं पाहिजे. ते तो म्हणे मी झालो ब्रह्म मुळीचा असो म्हणून. आणि मग ज्यावेळेस सद्गुरूंच्या मुखातून महावाक्याचा बोध ऐकला आणि सगळं भ्रांती गेली की मग तोच काय म्हणतो? तो म्हणे मीच झालो ब्रह्म. आता वास्तविक तो मूळचाच ब्रह्म होता, पण मधात काय झालं? स्वतःला काय समजत होता? मी जीव समजत होता. मग जीव समजला की बद्ध झाला. लक्षात घ्या. जीव समजला की बद्ध झाला आणि देव समजला की मुक्त झाला. म्हणून महाराज म्हणतात की मुळीचाच मी परब्रह्म आयशे बिंबले मुळीचे वर्म.
तो म्हणे मी झालो ब्रह्म मुळीचा शिवणे. मुळीचा मी ब्रह्म आहे असं आहे म्हणून तो म्हणतो की मी ब्रह्म झालो. मग ब्रह्म कधी होतो? तो मूळचाच ब्रह्म आहे. पण ज्या वेळेला तो स्वतःला ब्रह्म समजत नव्हता, जीव समजत होता, कारण त्याला तो भ्रम झाला होता. आणि हा भ्रम ज्या वेळेला त्याचा सद्गुरूच्या कृपेनं बोधानं निवृत्त झाला, तेव्हा तोच काय म्हणतो? पहिल्यांदा काय होता? ज्ञानेश्वर महाराजांनी गोळी घातलेली आहे. पूर्वी होता जीव, आता जरा शिव. पूर्वी होता जीव, आता झाला शिव. हाय बुडाला आठव, हा हाय बुडाला आई बुडाला आठव. असा माझा अनुभव. ते लगे पुढची होई येते अशा प्रकारचे. म्हणून अज्ञानाचा निदान जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेला की तो झालो म्हणे मी ब्रह्म. हे वर्म त्याच्या ठिकाणी बिंबलं बघा की अज्ञानाच्या याच्यामध्ये त्याला भ्रम झाला होता. त्या अज्ञानामुळे तो स्वतःला जीव समजत नव्हता. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला आडवं काय आले? फक्त आपलाच संकल्प आपल्याला आवडावा. म्हणून संकल्पने काढले जयाचे मनचे चैतन्य झाले, तेने एकदेशी परी व्यापले लोकत्रय. लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात त्यांना आपल्या चांगदेव महाराजाचा एक आपण आढळतो ना संकल्पाचा ते आपला मनसंकल्प शुद्धपय नव्हे. मनसंकल्प शुद्धपय नव्हे. एरवी सदोदित आहे चिदानंदी. एरवी काय तो सदोदित आहे चिदानंदी. तो चिदानंद स्वरूपच आहे. मग वेगळा का पडला? आपल्या संकल्पात. आणि म्हणून महाराज म्हणतात तो म्हणतो मी जीव आहे. तो काय म्हणतो? मी जीव आहे. जीव म्हटला की बाहेर पडला. आता तिथून पुढं मग जीव म्हटला की सगळे बाकीचे वाढत गेले ते. म्हणून महाराज म्हणतात की त्याला मात्र आता सद्गुरूच्या कृपेनं बोध झालेला आहे. आणि तो आता म्हणतोय मीच झालो ब्रह्म. तो म्हणे मीच झालो ब्रह्म का मुळीचा आहे अशी म्हणून मी मूळचाच ब्रह्म आहे म्हणून मी आता ब्रह्म झालो असा बोध त्याला सद्गुरूच्या कृपेनं झाला. असे म्हणो तरी नशेपण येथे, असे नशेपण आईते, असे तेची निवृत्ते असशी बाबा. आता इतके अवघड आहे पुढच्या सिद्धांतात. त्याला आहे म्हणावं तेही अवघड, आणि नाही म्हणावं तरी अवघड. नाही म्हणावं तर त्याच्याशिवाय काहीच होत नाही. नाही म्हणावं, नाही म्हणो जाईजे तर विश्वाकार देखीजे आहे का? त्याला नाही म्हणावं तर विश्वाकार कोण झाला? नाही म्हणून जायचे ते विश्वाकार देखील. आणि विश्वची आयचे म्हणजे तरी हे माया. आणि विश्वच म्हणावं त्याला ब्रह्माला तर मग ते तर म्हणतात ते मायेचं काम आहे. म्हणून त्याला आहे म्हणता येत नाही आणि त्याला नाही म्हणता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात असे म्हणो तरी नशेपण येते. आहे म्हणावं तर तो नाही, आणि नाही म्हणावं तर त्याच्याशिवाय काही नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात असे म्हणो तरी नशेपण येते, असे नशेपण आईते, असे नशेपण आईते. म्हणून त्याच्या ठिकाणी असणेपणा आणि नसणेपणा नसताना आयत स्वरूप जे आहे ते आयत म्हणजे मूळ असं ते स्वरूप ते आहे. म्हणून असे त्याची निवृत्ती असची बापा. म्हणजे जे आहे तेच तू आहेस, जे आहे तेच आहे. अशा प्रकारचं महाराज म्हणतात की ते स्वरूप त्या परमात्म्याचं आहे, तुमच्या आत्म्याचं आहे, तुमचं स्वरूप तेच आहे, परब्रह्माचं स्वरूप ते आहे. तू क्षराक्षराचाही साक्ष, जीव शिवाचाही साक्ष, तू बद्धना मोक्ष आता स्वतः सिद्धची असशी. महाराज म्हणतात बाबा तू स्वतः सिद्ध आहे. तू क्षराक्षराचाही साक्ष. क्षर द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरस सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. पय ये संसार पाटणी. ज्ञानेश्वर महाराजांनी ते उभे घातलेले. या संसाररूपी शहरामध्ये हे दोनच आहेत, एक क्षर आणि दुसरा अक्षर. क्षर पुरुष म्हणजे जीव आणि अक्षर पुरुष म्हणजे ईश्वर. आणि त्याच्या पलीकडे या दोघांमध्ये सुद्धा कोण आहे तर उत्तम पुरुषच आहे, पण त्याला ज्ञान नाही इतकंच. म्हणून महाराज म्हणतात की क्षराक्षराचाही साक्ष. पण हा जो आत्मा आहे, हा जो परमात्मा आहे, हा क्षर पुरुषाचा सुद्धा काय साक्षी आहे
आणि अक्षर पुरुषाचा सुद्धा साक्षी आहे. लक्षात घ्या, अक्षर सुद्धा कोणापासून आहे? त्याच्याच पासून आहे. क्षर सुद्धा कोणापासून आहे? त्याच्याच पासून आहे. अशा प्रकारचा जीव शिवाचाही साक्ष, जीव आणि शिव याचंही साक्षी पण त्या परब्रह्म स्वरूपाकडेच येत आहे. अशा प्रकारचा तू बद्ध ना मोक्ष आता स्वतः सिद्धची असते. आणि सांगतात जीवाला, बाबा तुझ्या आत्म्याच्या दृष्टीने विचार केला, तू बद्ध ना आणि मोक्ष ना, कारण तू बद्धही नाहीस आणि तुझ्या ठिकाणी मोक्षही नाही. मोक्ष कधी आहे? बद्ध मानला तर मोक्ष सापेक्ष भाव आहे. बद्ध कधी आहे? सापेक्ष भाव आहे का नाही? म्हणून महाराजांचा एक अभंग आहे. महाराज म्हणतात की काय मुक्त कासाया म्हणावे, बदल नाही, बंधन नाही. बंधनाची नाही ठेवी. मुक्त कोणाला म्हणा? एका गुरुजी उदाहरण सांगायचे तर गुरुजी म्हणायचे की हे बघा, म्हणजे एक माणूस तिकडून येत होता आणि त्याला सांगितलं तुम्ही कधी सुटून आले? आणि तो म्हणजे कधी सुटून आले? मला कधी कोणी बांधून नेलं? सुटून या मला कोणी बांधूनच नेलं नाही तर कधी सुटून आले म्हणायचं कारणच काय? म्हणजे याचा अर्थ काय? बद्धता असेल मांडली तर मोक्ष, आणि मोक्ष बद्ध नाही मांडलं तर मोक्ष सुद्धा नाही. इतका वरचा सिद्धांत मुक्त महाराज होता परी बळी झाला. मुक्त होता परी बळी मुक्त झाला. होता परी बळीबद्दल झाला बद्दल घेऊन यायचे माझ्यामध्ये. जीव मुळात मुक्तच आहे, परंतु तो आपल्या वासनेने, आपल्या कर्माने, आपल्या अज्ञानाने, आपल्या भोगाने हा काय बद्ध झाला. आणि म्हणून मला म्हणतात तू तसा नाही बाबा, तू बद्ध ना मोक्ष, तुला तुझ्या ठिकाणी बद्धता नाही आणि तुझ्या ठिकाणी मोक्षही नाही. स्वतः सिद्धची असाची तू स्वतः सिद्ध आहेस. स्वतः सिद्ध आहे तू, कारण तूच सगळ्याचा साक्षी आहे, तूच सगळ्याचा अधिष्ठान आहे, तूच सगळ्याचा प्रकाशक आहे. त्यामुळं तुझ्या ठिकाणी काहीही झालेलं नाही. तू स्वतः सिद्ध आहेस, तू स्वयंपूर्ण आहेस. अशा प्रकारचा महाराज म्हणतात तू आत्म्याचाही आत्मा, तू उभयतांचा चिदात्मा, तू परमात्म्याचा आत्मा या लागी बोलिलो. इतका आत्म्याचा निखळ ज्ञान करून सांगितलं महाराजांनी. परमात्म्याचं जरा बाजूला ठेवून सांगतात तू कोण आहेस? बघा, तू आत्म्याचाही आत्मा आहे. म्हणजे हे जे सगळे या आत्मरूपानं भरलेलं जग आहे, हे सगळे जीव सर्ववटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी म्हणून या सगळ्यात जे आत्मे भरलेले आहे त्या आत्म्याचा सुद्धा तू आत्मा आहेस. तुला ज्ञान झालं ना की या सगळ्या जीवात्म्याचा सुद्धा तू काय आहेस? आत्मा आहेस. कारण त्या आत्म्यात आणि आत्म्यात काही फरक नाही, म्हणून या सगळ्या आत्म्याचा तू आत्मा आहेस. अशा प्रकारचा. आणि महाराज म्हणतात की तू उभयतांचा चिदात्मा. आणि महाराज म्हणतात तू हे जे काय जड आहे आणि हे जे चेतन आहे, हे जीवचेतन स्थावर जंगम या उभयताचा सुद्धा तू आत्मा आहेस. म्हणजे जडामध्ये सुद्धा आत्मा आहे आणि चेतनामध्ये सुद्धा आत्मा आहे. जे सजीव आहे त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे उभयताचा. म्हणजे चर आणि अचर या दोघांचाही तू काय आत्मा आहेस. अशा प्रकारचा महाराज म्हणतात. आणि तू परमात्म्याचा आत्मा या लागी बोललो. आणि तुझा जर एक भविवादाप्रमाणे तू जर असा व्यापक दृष्टीने अहंकार जर धारण केला ना तर तू असा म्हणू शकतो की सूर्याचा सुद्धा आत्मा मी आहे, डोळ्याचा डोळा मी आहे. मी सूर्यसुद्धा माझ्यामुळं प्रकाशित झाला आहे. सूर्य कुठे सूर्याची सिद्धी करतोय? मी सूर्याची सिद्धी केलेली आहे. सूर्य आहे मी म्हणतो, म्हणजे माझ्या आत्म्याने सिद्धी केलेली आहे सूर्याची. अशा प्रकारचा व्यापक अशा प्रकारचा या आत्मत्वाचा भाव आपण जर धारण केला तर महाराज म्हणतात की त्या परमात्म्याचा सुद्धा आपण आत्मा आहोत. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते उर्मूर्ती विटेवरी. ज्योतीची निज ज्योती अशा प्रकारचा तो आत्मा महाराज म्हणतात की मी आहे. अशा प्रकारचं सद्गुरु कृपेनं कळत आहे. या लागी बोलिलो नाथ महाराज म्हणतात येणावी आत्मा परमात्मा बोलीजे तरी दुसरा नसता कोण म्हणेजे. जेथे दुसरा न साजे तेथे आत्मा परमात्मा म्हणे कोण. महाराज म्हणतात की जे बघा महाराज म्हणतात जेथे दुसरा कोण आहे. एरवी आत्मा परमात्मा बोलीजे. आत्मा परमात्मा कोण बोला. जर सगळं एकच एक आहे तर आत्मा परमात्मा म्हणावं कोण. हे फार फार पुढचे सिद्धांत आहेत, अतिशय शेवटच्या टोकाचे. जो सर्वत्र समत्वानं भरलेला आहे. आयशेनी समत्वे पडू सुद्धा, आयशेनी समत्वे पडू सुद्धा भरला झालो चालता.
असा समत्वानं जो भरलेला आहे आणि तो जीवनामध्ये राहतोय, त्याच्या दृष्टीनं काय आहे? अगाजे झालेच. काहीच नाही. लक्षात घ्या, कारण एकटा एकच तो आहे. म्हणून आत्मा परमात्मा बोलीजे तरी दुसरा नसता. कोण म्हणजे? आत्मा आणि परमात्मा तो नाहीच, एकच आहे. आणि एकच जर आहे तर महाराज म्हणतात अमृतानुभवामध्ये की एकपणा म्हणणं सुद्धा त्याला जमत नाही. एकपणेशी गणिजे ते गणते नशी तुझे, आयशे न गणतेने असे जे सहज. महाराज म्हणतात एक म्हणावं. मी म्हटलं हा एक आहे, तर याचा अर्थ काय? मी मोजणारा एक झालो आणि तो मोजल्या गेलेला एक झाला, दोन आले. मग सिद्धांत इतका पुढे नेऊन घातला महाराजाने. एरवी परमात्मा आत्मा एरवी आत्मा परमात्मा बोलले तर दुसरा नसता कोण म्हणजे? दुसरा जर नाहीच आत्म्याशिवाय काही तर कोण म्हणावं दोन आहे म्हणून? महाराज म्हणतात जेथे दुसरा न साजे तेथे आत्मा परमात्मा म्हणे कोण. जिथं दोन उभेच नाही तर दोन म्हणावं कोण? सगळे एकच एक आहे. अशा प्रकारचं महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून म्हणती अनाम अनिर्वाच्य तेथे ओंकार सहित शब्दाची कचकच राहिली विवेकाची वचवच स्वतः सिद्ध कळलिया. बस मी स्वतः सिद्ध कळलिया. मीच आत्मा आहे, मीच परमात्मा रूप आहे. माझ्याशिवाय या जगात दुसरं काही नाही, मी शिवाय दुसऱ्या जगात काही नाही असं कळलिया. स्वतः सिद्ध कळलिया. स्वतःलाच कळल्यानंतर महाराज म्हणतात मग काय? मग म्हणून म्हणती अनाम अनिर्वाच्य. मग तिथं काय आहे? आता बोलायला जागाच कुठे आहे? बोलायला जागाच नाही. म्हणून महाराज म्हणतात इथं म्हणून म्हणती अनाम अनिर्वाच्य. ते अनाम आहे, नाव नाही. बोलण्याची क्रिया कुठं होते? कुठं तरी एखादं उभा असलं, कुठंतरी दृश्य, कुठं तरी आकार असला, आकाराच्या बाबतीत बोलता येते. आणि आकारच नसेल तर बोलणार काय? म्हणून महाराज म्हणतात की या ठिकाणी एक आहे नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही. वस्तुनाम परब्रह्म. वस्तुशी नाम नाही, नाम रूप नाही, संबंधू नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे नाहीच त्याच्या ठिकाणी. म्हणून मानतात त्याला नाम नाही. अनाम अनाम अशा प्रकारचा परमात्मा. अनिर्वाच्य. कसं बोलावं त्याच्यावरती? अनिर्वाच्य म्हणजे जे बोलता येत नाही ते. बऱ्याच गोष्टी बोलता येत नाही, ज्याचं वर्णन करता येत नाही त्याला अनिर्वाच्य म्हणतात. अनिर्वाच्य देव बी आहे, अनिर्वाच्य आत्मा बी आहे, अनिर्वाच्य माया बी आहे, अनिर्वाच्य प्रेम बी आहे. लक्षात घ्या, 4-5 गोष्टी अनिर्वाच्य येत आहे. प्रेम सुद्धा अनिर्वाच्य आहे, प्रेम बोलता येत नाही. जे सांग बोलणंच नाही. याच्या अवस्थेवर गेल्यावर बोलणं कशाचं आहे? बोलणंच नाही. तर म्हणून बोलायचंच नाही, या अवस्थेत राहा. बोलण्याची नाही. आता देवाविन काय? अर्थात मनोमन दुसरं काहीच नाही, फक्त तेच. म्हणून महाराज म्हणतात अनिर्वाच्य आहे. प्रेम सुद्धा अनिर्वाच्य आहे, माया सुद्धा अनिर्वाच्य आहे. पण माया अनिर्वाच्य आहे, पण मिथ्या आहे. पण मिथ्या पदार्थ सुद्धा अनिर्वाच्य म्हणतात, कारण सद विलक्षण आहे, सता विलक्षण आहे, असं विलक्षण आहे. म्हणून तिला माया म्हटलेलं आहे. ती नाशवान आहे, पण तरी अनिर्वाच्य आहे. तिच्याबद्दल बोलता येत नाही. अघटित घटनापटी अशी माया. ती काय घटना करते तिच्याविषयी बोलता येते का? बोलता येत नाही, सांगता येत नाही. आणि म्हणून ती अनिर्वाच्य आहे. म्हणून असो या अशा अनिर्वाच्य म्हणून इथं महाराष्ट्र जातात. म्हणून म्हणते अनाम अनिर्वाच्य. हा परमात्मा स्वरूप आत्मस्वरूप हे अनाम आहे, अनिर्वाच्य आहे, त्याच्याबद्दल बोलता येत नाही. तेथे ओंकार सहित शब्दाची कचकच. तिथं ओंकाराने त्याचं नाव घेणं
साधन करणं हे सुद्धा कचकच आहे म्हणजे बघा. आणि त्या अवस्थेत बरं का तिथं गेल्यानंतर, त्या अवस्थेत गेल्यानंतर तिथं कचकच आहे. जिथं सगळं संपत आहे तिथं ते आहे. मग तिथं काय कचकच काय कशी शिल्लक राहणार आहे? अहो जिथं वृत्तीच राहत नाही तिथं कचकच काय राहणार आहे? सगळं बोलणं झालं तर तुम्ही ऐकता मी बोलतोय हे चाललंय कशाला? हे आपलं कल्पित द्वेष स्वीकारून बोलणं आहे. आपलं हे कल्पित द्वेषातलं बोलणं आहे. वास्तविक एकत्वात बोलताच येत नाही. एकत्वात बोलता येते का? नाही बोलता येत. हे आपलं कल्पित द्वेष आहे. ऐकणारे कोणतरी आहे, सांगणारे कोणतरी आहे. हे कल्पित द्वेष स्वीकारून बोलायचं आहे आणि कल्पित द्वेषात बोलून आनंद घ्यायचा आहे. याच्यात आनंद मिळतो. हे भोगलं पाहिजे. लक्षात आलं का? आनंद आहे याच्यात. माते विश्व कथित. हा मातेची विश्व कथित कथित तोषे कथविसत त्या विश्रामध्ये विरत अंगे जीवे. हा याच्यात आनंद आहे. खूप आनंद आहे याच्यात. कारण सांगता सांगता समाधी लागते. सांगता सांगता माणूस देवान विवर्जित होते. जरी बोलत असलं तरी बोलणाऱ्या क्रिया त्या जिथून असतात तिथूनच होत असतात. त्याच्यामुळे काय मानतात म्हणजे अनिर्वाच्य अनाम अनिर्वाच्य ते तो ओंकार शब्दाची सुद्धा कचकच. ओंकार शब्द सुद्धा तिथं त्या परमात्मा स्वरूपात सहन होत नाही अशा प्रकारचा. आणि म्हणून महाराज म्हणतात राहिली विवेकाची वचवच स्वतः सिद्ध कळल्या. अगोदरच सांगितलं आपण स्वतः सिद्ध कळलेल्या आपण अगोदर घेतलंय. स्वतः सिद्ध कळलेल्या हे सगळंच राहतंय. ही वचवच पण थांबते. लक्षात घ्या. राहिली विवेकाची वचवच. माणूस कुठं कुठं तोंड घालतो हे प्राप्त करून घेण्याकरता. महाभारत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा. प्रत्येक जागी वचवच हे होईल आहे का नाही? ज्याला खरं कळलं ना त्याला काहीच करू नये. त्या स्वे महिमेत राहा. स्वे महिमेत प्रतिष्ठे. जितका वेळ मिळेल ना महाराज, जितका वेळ मिळेल आपल्या रिकामा आपल्या महिमेत राहायचा प्रयत्न केला पाहिजे. अजिबात त्याचं हे करायचं नाही. आणि आपल्याला किती वेळ आहे महाराज? हा वेळच वेळ आहे. तुम्हाला नसेल माझ्याकडे लय भरपूर वेळ आहे. कामच नाही काही. काम नाही काम. पुष्कळ वेळ. मी सकाळी 10 वाजता जेवलो की झोपतो. काय फायदा तुझा झोपून आहे का नाही? आमच्या घरचे म्हणतात या दुसरं कामच नाही. जेवलं 10 वाजता 11 वाजता झोपलं की 3 वाजता उठतो अण्णा. 3 वाजता तोपर्यंत उठत नाही. 3 वाजता उठायचं, मस्त तोंडी धुवायचं, पुन्हा फ्रेश व्हायचं आणि पुन्हा काहीतरी मदत जरायचं वाचायचं. पण असं काहीतरी नित्यम करायचं आपण काहीतरी. सगळे शिवाय देतात. मी ऐकत असतो शिवाय जाताना. यायला कटाळाचे ते वावरात जायचा, तिकडे ते हळद झाकायची नाही, तिकडे बैलाला खाया टाकता येत नाही. करवा करतात ते. मी त्याचे शब्द ऐक कानावर येतात. शब्द येत असतात ऐकायला. यार बैलाला खाया टाकाय काय झालं का? 12 वाजले 2 वाजले पाणी पाजले आणि म्हशीला. आणि चाललंय तुमचं काय चालायचं? आपण आपल्या आपल्या याच्यावरून बाहेर जायचं नाही. मस्त मजेत राहायचं. लक्षात घ्या. म्हणून वचवच थांबली का सगळं थांबलं. आपल्या अंतर्मनात वचवच घातली का की बाहेरचे किती वचवच करू द्या. बाहेर जायची वचवच आपल्याला कळत नसते ती. कारण ती इकडून बाहेर निघून जाते. म्हणून मला म्हणतात राहिली विवेकाची वचवच. आणि परमार्थामध्ये साधकासाठी विवेक अत्यंत महत्वाचा सांगितला आहे. वैराग्याचा पांगू बसला. माऊलीने म्हटलेले विवेकाचे पैसे जयाचे स्फूर्ती स्वरूपी पैसे. हे विवेकाचं महत्व आहे. काय? विवेकाचे पैसे जयाचे स्फूर्ती स्वरूपी पैसे. आपल्या स्वरूपावर नेणारा कोण आहे आपल्याला? सुरुवातीला विवेक आहे. लक्षात ठेवा. पण या विवेकाची सुद्धा वचवच संपून जाते. हा संपून जाते महाराज म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात राहिली विवेकाची वचवच पण कधी स्वतः सिद्ध कळली. लक्षात घ्या. स्वतः सिद्ध कळली. स्वतः मीच आत्मरूप आहे या भावात संकोचोनी कार्य झालाशी राहा. हे आपोषण ब्रह्मांडाचे. हे आपोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडाचं आपोषण घे. संकोचन काय म्हणतो? मी जीव आहे आणि हे अमुक आहे ते तमुक आहे. हा भाव धरला पाहिजे, धरता आला पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यात राहिलं पाहिजे. हे दृढीकरण. आणि या दृढीकरणासाठी प्रयत्न करायचा आहे. गोदा त्या लक्षात आलं का? याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. शब्दाच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे. शब्दानंच जाता येते.
ते खरंच आहे. ते शब्दाची दिंडीमा मावळे, शब्दाची दिंडीमा म्हणजे शब्दाचं सगळं सैन्य मावळून जात आहे आणि मग शब्द थांबल्यानंतर जे मिळते ना ती अवस्था आहे. म्हणून जास्तीत जास्त आपल्याला साधना जर कोणती करायची असेल तर ज्ञानाच्या अधिष्ठानावर आपले संकल्प थांबले पाहिजे. कशाच्या अधिष्ठानावर? ज्ञानाच्या अधिष्ठान. या मी कोण आहे याचा विचार करत 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 इतकं लांब जायचं आहे. हे नाही ते नाही आणि इथपर्यंत जायचं आपल्याला. आता निर्गुण असे अनेक ते तो जाणे अचूक, ज्ञाने केले टीक तयाची वडी. लक्षात घ्या. आता निर्गुण असे आणि बस आता काय नाही, कारण गुणातीत पुरुषाच्या वर्णाच्या नंतर हे वर्ण आहे. आता काय हे गुणत्रय झालं माग. आता निर्गुण असे अनेक ते तो जाणे अचूक, बिनचूक अचूक जाणलं त्याने आणि ज्ञाने केले टीक तयाची वडी. लक्षात घ्या. आणि त्याने टीक करून दिली. हे मतदान झालं, हे निघत नाही आता बरेच दिवस आहे का नाही. अशी टीक करून दिली त्या ज्ञानावर त्याने. बस अशा प्रकारचा. म्हणून म्हणतात जो मूळ आणते वेठीला म्हणून मी म्हणून, जो मी म्हणून मूळ आणते मूळ आणते म्हणजे मूळची जी अहंता आहे आत्मस्वरूपाची, मीच आत्मा आहे. मी पण ढारले, मी पण म्हणजे ढारले ढारले. महाराज तसं इदम ते शिवाळले, जे मी पण ढारले ते रूप पाहिले आपले आपणच. म्हणून महाराज म्हणतात की अशा प्रकारचं ते आपलं रूप आपण असं निसंदिग्धपणानं आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि साधना याच्यासाठी ते महाराज शांत बसायचं कशासाठी. असे बरेच म्हणजे लोक म्हणतात की गुरुजीने आम्हाला काही ध्यान घेऊन सांगितलं नाही. अहो ध्यानाशी खेळ मग देती आगवीची भाव. ध्यानाचा महिमा आहे. ध्यानाच्या अधिष्ठानावर तुम्ही एका जागेवर स्थिर चित्त करून जर बसले तर त्याचा महिमा आहे. तुमची वृत्ती सगळ्या ते अंतर्मुख करून घेत आहे. लक्षात आलं का. हे सर्वस्व आमचे गुढ दाविने तू उघड, इंद्रिया देवनी कवाड हृदय भोगे. इंद्रियाची कवड बंद करून भोगायचंय. मग भोगाती आणू नका, भेटणे नाही क्षुधाधिका. भोगिते आणू नका. मग त्याचा काय एकदा आपल्या आनंदाचा उपभोग प्राप्त झाला ना की त्या काळात भेटणे नाही क्षुधाधिका, त्याला भूक आणि तहान त्यावेळेस लागत नाही. कृष्णाची सुखे भूक नाही तहान, झाले समाधान सकळाचे. महाराज म्हणतात अशा प्रकारचं. म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आपले संकल्प जितके कमी करता येतील ना तितके कमी करण्याचा प्रयत्न करा. माझे अनुसंधान माझे अनुसंधाने देख संकल्प जाणे निश्चेख मध्याची चोख याची नाव. खरी ही पूजा आहे. खरी पूजा काय ही पूजा आहे बघा. माझे अनुसंधाने देख संकल्प जाणे निश्चेख. हा अभ्यासच कोणी करत नाही. नाही खरंच नाही करत. बरेच साधक बोलण्यात पटायचे, आडवायला खूप येते भूमिकाला, पण संकल्प कमी केले का, संकल्प जाळले का. आणि संकल्प तुमचे ज्ञानाच्या अधिष्ठानावर या विवेकाचा तत्वमसी वाक्याचा विचार करत करत ज्यावेळेस तुम्ही असे लांबपर्यंत जासाल, हे नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही सगळ्याचा निषेध करत जासाल आणि मग जे उरलं त्यावेळेला तुमचं अंतःकरण स्थिर होईल. आणि त्या स्थिर अंतःकरणात मग आपण कसं बसावं तर जशी जशी त्यावेळेस अवस्था झाली ना तसंच बसून राहावं. जोपर्यंत तशी अवस्था आहे तोपर्यंत माऊलीची त्याच्याकरता होईल. मग तेथं आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीचे. जेथ स्मरतीने आदरे सभा हे सात्विके भरे. जो काठिन्य विरे अहमभावाचे विषयाचा विसरू पडे. इंद्रियाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. आयुष्य ऐके सहजे फायवे तो राहिजे. मग ते तैसेची बसीजे असं नाव आहे. बस काय बोय मात तैसेची बसी म्हणजे आता बोध झाला ना मग तसंच बोधावर बसा. त्याच बोधावर आरूढ व्हा
तैसेची मध्ये वैसे असणार नाही. तसंच बसून राहा. किती का? जोपर्यंत पुन्हा तुम्ही मृत्यूवर येत नाही तोपर्यंत. जर सहज मृत्यूवर आले मग कशाच्या तरी संकल्पामुळे, कारण तुमच्या संकल्प चालूच राहणार आहेत आपले, ते मृत्यूवर आणणारच आहे आपल्याला. पण जोपर्यंत पुन्हा संकल्प मृत्यूवर आणणार नाही तोपर्यंत तसंच बसून राहा. तोच अनुभव, तीच खरी परमात्म्याचा अनुभव. काही नाही, त्याला जादू मंत्र द्यायला लागत नाही, फक्त अभ्यास करावा लागतो. बस हा अभ्यास करायचा आणि जास्तीत जास्त निर्वृत्ती स्थिती करण्याचा प्रयत्न जर आपण केला ना, त्याच्यातला जो आनंद आहे, त्याच्यातलं जे समाधान आहे, त्या समाधानाची सर कशालाच येत नाही. काही द्या त्याच्यापुढे. आणि ही चटक एकदा लागली ना, ही चटक आहे बस. जसं आपल्याला एकदा जर एक जिलेबीचा पेढा खाल्ला, जिलेबीचा येडा खाल्ला, तर ते पुन्हा म्हणते ते तिकडे चालत नाही आणि इकडे म्हणते पुन्हा एक वाढणं बाबा आहे का नाही. तशी ही चटक जर एकदा लागली ना, तुम्ही त्याच्या बाहेर निघणार नाही. लाचावले पण लागलीची गोडी ही जीवन सोडी अशी झाली. लय आनंद आहे त्याच्यात, मजा आहे, सगळं सुख आहे त्याच्यात. आणि म्हणून महाराज म्हणतात की अशा प्रकारचे स्वतः सिद्ध कळत या त्या अनिर्वाच्य अवाच्य कचकच ओंकाराची सगळी तिथं थांबते, तिथं काही राहत नाही. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. बाकीचा विषय आपण उद्या पुंडलिक वरला